हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे मेगीचा बड्डे आणि मी आमच्या बागेतली कशाची फुलं आहेत आमच्या बागेतली गुलाबाची फुलं घेतल्यात आणि आमची मम्मी त्याचं गुच्छ करायला लागल्या. मम्मीकडनं आहे मेगीला. कारण मोठा बुके आता मी कॉलेजला जाणार आहे आणि ते आम्ही घेऊन फिरू शकत नाही. हॅपी बर्थडे म्हण मेगीला. हॅपी बर्थडे मेघना. हॅपी बर्थडे मेगी. मी अजून मेगीला काहीच बोलू नाही आणि मी ते असं चीज करून आणलं आहे. म्हणजे जे ती चॉईस करणार असतात असा गेम आहे तो वाला. आणि बरोबर त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं गणपती मंदिरच लिहिलं आहे आणि दोन्ही चीज गणपती मंदिर असं लिहिलं आहे. आणि ह्यानं पहिलाच ठरवलं की गणपतीला जायचं. मला ते विचार करा ते चीज द्यायचं आहे का नाही. देतो आता. एवढं काय तिला पण माहिती आहे ह्याच्यात काय असं. बघा मेगीचा ड्रेस बघा, छान कसं दिसणार आहे त्यांना. ड्रेस बघायला आलोय. हा हे दर हा कुठलं करू कुठलं पण दर. गणपती अरे मग पहिलं काम एकच असतंय ना. आता दुसरी चीट मग ते वेगवेगळं आहे. सिरियस माझं ड्रीम होतं हे माझ्यासोबत कोणतरी करावं. आता मागे फिर आणि चिट्ट्या 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 बघू देत. बॅक कॅमेरा शूट करायला लागले. काय करायचं मला पोरीला. हे धर. अजून एक काहीतरी हे मी नाही, मम्मीने दिलंय आमच्या बागेतलं. मम्मीने केलंय. थँक्यू मम्मीजी, थँक्यू सो मच. कसलं वाढ. अगं हे स्कार्फ काढून तर घेशील की निशानी. थँक्यू म्हणून सांगा. ओ मम्मीजी थँक्यू सो मच. आता मम्मीने पण फुलंच दिला मला. फुलं गुलाबाचं फुल. इश्शो काटे पण आहेत बाय द वे. ते फुल मी आहे आणि माझ्या जाणारे ते आहे ते काटे मी नाहीये. ते बड्डे दिवशी शिव्या द्यायचं नसते काहीच. हे फुल कसलं भांडा भारी आहे. मी तू एका डोक्यात घालून फिरूया सर. तुला जवळच्या व्यक्तीला जी माझ्या कायम सोबत असत्या, संकटात तर भयानक सोबत असते. मला इथं आलं की लय भारी वाटतं. लई भारी. हा तेच आहे. मी सारखं कॅमेरा ऑन करायचं विसरायला लागलोय. मी एवढं बडबडलो. आता तुम्हाला सांगतो ते आम्ही कुत्र्याचं पिल्लू मागं लागलेलं काय आणि आम्ही म्हणून गाडी पळवा लागलोय. ज्याला आम्ही चपाती घातलेलं ते कसलं क्यूट होतं. नुसता फोटो काढाय थांबलोय गाईच इधर. ह्या झाडाजवळ काय मेगीला सीन दिसायला कुणाला माहिती. अरे काय नाहीये बॅकग्राऊंड. फॅशन काय आहे. थांबती केस सोडते. काय एवढंच दाखव. काहीच मी चुकून हे बघा अवतार. मिसमॅच घालून आलोय. आता आम्ही घरला अजून परत पॅन्ट बदलणार. मिसमॅच डे झालाय मेगीचा. आज बर्थडे नाही मिसमॅच डे. पण हे घरातल्या लाईट मध्ये व्यवस्थित दिसाल आणि इथं असं दिसायला लागलं मंद. वा निक्के ते आधीच्या काळात घरात नव्हते काय. हा विजारच आहे ती. जर बदलून ये. एवढाच फोटो काढतो पण मी सगळं केलेलं आहे. थोबड बघायचं. सुंदर आहे ना. थँक्यू. मी न केलंय म्हणा. पनीरची भाजी, भात आणि आमटी सगळं मी केलेलं आहे. माझ्या रिॲक्शन वरच कळलंय तुम्हाला. आम्हाला सुट्टी दिल्याबद्दल सगळ्यांना माझ्यावर जास्त विश्वास आहे. स्वयंपाकाला सुट्टी दिल्या. कमेंट करून सांगा कोणावर आहे. म्हणत
आज वेगचा बड्डे आहे, मग आमचा पूर्ण क्लास आणि अजून एक आहे तो रोहित म्हणून, त्याचा पण बड्डे आहे. त्यामुळे आज आम्ही आलो आहे इथं सगळा पूर्ण क्लास. आज मेगी सगळ्यांना पार्टी देणार आहे. मेगीला ब्रेसलेट घेतलं आहे, हे चांदीचं आहे आणि हे कसं प्लॅटिनममध्ये काहीतरी आहे विषयाचा. कसं आहे सांगा. तिनं ती चीट सिलेक्ट केलेली, तिनं जी चीट सिलेक्ट केलेली त्याच्यात रिंगच आलेली, पण मी ऑलरेडी ब्रेसलेट घेऊन ठेवलेलं, त्यामुळं मग मी रिंग घेतली दोन्ही पण. आणि मी आता टेडी आणि बुके मी पॅक करून ठेवला आहे. मी आता ते जाता जाता घेऊन जाणार आहे. पहिला ह्याला पॅक करूया. पॅक करो जल्दी. कागद बी आणायला वेळ मिळाला नाही मग कुठला कागद हुडकून काढला आमच्या मम्मीने आणि वेळ झाला आता. ठेवलीस काय? येस ठेवली आहे बेबी, ठेवली आहे. मला पण पाहिजे तसं सांगते. एकच होती पण तिथं, नाहीतर बाकीचे ते होतं ते चांदीच होतं, पण चांदी काळं पडतंय ना. तुला हे हाय चिकटपट्टी, तुला पण आवडली का? हाय काय बघितलं? ओ भाई हे पण ट्रॅक करायचं आहे. अरे मी अजून 2 चिठ्ठ्या करायला लागलो, ज्याच्यात मी टेडी बिअर एक लिहिणार आहे आणि एकात काहीच नाही असं लिहिणार आहे. आणि जर मेगीनं जर काहीच नाही सिलेक्ट केलं तर टेडी बिअर मला. आणि एकात मी लिहिणार आहे चॉकलेट आणि एकात लिहिणार आहे कॅडबरी. आणि जर हिनं चॉकलेट सिलेक्ट केलं तर हे मला, जे मी ऑलरेडी घेऊन ठेवली. कसं आहे आता मी आलोय मेगीच्या घरला. मेगी काय मला दिसली आता. काय चालू आहे? अशा अवतारात म्हणजे आम्ही कशा अवतारात? आम्ही झोपत ना. अरे आम्ही झोपत ना. शुभ्या माझा व्हिडिओ बघितलास तुम्ही? झोपत उठत पण व्हिडिओ करताय का नाही? थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आयशू. हॅपी बर्थडे टू यू. कारखानदार डिस्कशन चालू आहे काही चित्र. कारखानदार आमचे दोघांचे पेरेंट्स जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही असं सोडवण्यासारखं बसतो शांत. लाईक आमच्यासारख्या कोणी मुली कुठेच नाही आहेत. खूप शांत आहे. थोडासा प्लेसमेंट आहे ना. आमच्या घरच्यांनी म्हणले लग्न करायचं नाही. ठीक आहे गाईज, प्लेसमेंट झाल्यावर लग्न करायचंय आपल्याला. प्लेसमेंट होऊ द्यायची. ए मग मी प्लेसमेंट आयुष्यात करून घेणार नाही. पैसे मिळाले पप्पा आम्हाला ह्याच्यावरनं. तुझं नाव अंकल काय रे? 2 पोरं की लग्न करतो दुसरं का? बस